जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली। पुण्यातील शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीत अजित पवार आले असता अजित पवार आणि जयंत पाटील यांची चर्चा झाली आहे। दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा झालेली आहे। जयंत पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले। दोन्ही नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं हे अजूनही समोर आलं नाहीये। दरम्यान काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी काही विधानं केलेली होती, ती विधानं नेमकी काय आहेत ते देखील पाहूया। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्यासोबत आहेत। अरुण, गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे अजित पवारांसोबत जाणार अशा चर्चा होत्या। जयंत पाटलांनी काही वक्तव्य देखील अशी केलेली होती आणि त्यातच आज जी अर्धा तास चर्चा झाली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या। जयंत पाटलांनी केलेलं विधान हे ताजं असताना आज पुन्हा एकदा जयंत पाटील आणि अजित पवार यांची चर्चा झाली, बैठक झाली आणि विशेष म्हणजे बंद दाराआड चर्चा झाली आणि त्यामुळे पुन्हा नव्याने या चर्चेला एक वळण मिळालेलं आहे। पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे नियामक मंडळाची आज बैठक आहे। या बैठकीसाठी अजित पवार सकाळी लवकरच आलेले होते आणि त्या पाठोपाठ जयंत पाटील देखील आले। इतर जे नियामक मंडळाचे पदाधिकारी होते ते उशिराने आले, मात्र इतर पदाधिकारी येईपर्यंत जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये एका चेंबरमध्ये, एका कार्यालयामध्ये दोघं जवळजवळ अर्धा तास म्हणजे 30 ते 40 मिनिट एकत्र होते। त्यामुळे त्यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं, खरं तर व्हीएसआयच्या नियामक मंडळाची बैठक असल्याकारणाने तर या चर्चेमध्ये नेमकं काय झालेलं आहे, कशा संदर्भात चर्चा झाली हे लवकरच स्पष्ट होणार आहे। मात्र आता चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्या चव्हाण देखील जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याजी, जयंत पाटलांचं काही दिवसांपूर्वी वक्तव्य होतं, माझी काही गॅरंटी नाहीये, माझं काही खरं नाही, हे वाक्य चर्चेत होतं आणि आज जयंत पाटील आणि अजित पवारांची अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली आहे। जयंत पाटील आधीच अजित पवारांसोबत जाणार अशी चर्चा देखील होती, आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या। नाही, ही चर्चा मीडियाने घडवून आणलेली आहे। त्याच्यामध्ये जयंत पाटीलांनी स्वतः त्याचा खुलासा सुद्धा केलेला मी ऐकलेला आहे। त्यामुळे त्याच गोष्टी आपण गृहीत धरणं, आता साखर कारखान्यांचे अनेक त्यांचे प्रश्न असतात, त्याच्यावर त्या सगळ्या शुगर बेल्ट मधले लोक आहेत, हे नेते आहेत आणि त्यांनी जर एकत्र जमून त्या निमित्ताने ते एकत्र आले असतील आणि ते काही इश्यूज वर बोलत असतील तर आपण त्याच्यावर गेस करणं बरोबर नाहीये। आणि नक्की काय बोलले काय नाही ते जयंत पाटील किंवा अजितदादा सांगू शकतील, पण मला असं वाटत नाही की कोणी इकडे तिकडे जाणार आहेत किंवा जयंत पाटील आणि अजितदादा भेटले तर ते अजितदादांसोबत जातील किंवा आणि काय होईल असं काहीही मला सध्या तरी काही शक्यता वाटत नाही। धन्यवाद विद्याजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आणि यानंतर आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकरजी। प्रवीणजी, जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये अर्धा तास चर्चा झालेली आहे, त्यामुळे जयंत पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असतायत असं बोललं जातंय, काय वाटतंय? नाही, मला वाटतं अशा प्रकारची शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये। खरं म्हणजे ही शुगर साखर संकुल आहे, त्या ठिकाणी साखर संघाची किंवा सहकारी कारखान्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी येत असतात आणि त्याच्यामुळे काय नियोजित ठरवून भेट झाली असं काय मानायचं कारण नाही। ती बैठक आहे, तथापि जयंत पाटील अनेक दिवस खूप अस्वस्थ आहेत। आपण त्यांची देहबोली बघाल किंवा त्यांची वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य बघाल, विधान भवनाच्या पायऱ्यावरचं वक्तव्य बघाल, तर जयंत पाटलांशी तशा प्रकारची चर्चा झालेली नसेल असं काही आपल्याला सांगता येणार नाही। निश्चितच राजकीय चर्चा सुद्धा, कारण अर्धा तासाच्या भेटीमध्ये काही दरवाजा बंद करून केवळ साखर संघाच्या किंवा कारखानदारीवर चर्चा होईल असं मला वाटत नाही। तर निश्चित काहीतरी राजकीय सुतोवाच किंवा बैठकीत त्या ठिकाणी त्यांची चर्चा होऊ शकते आणि जयंत पाटील आज उद्या परवा, कारण आता मगाशी विद्याताई म्हणाल्या की आज तरी शक्यता नाही, तर आज नाही तर उद्या नाही तर परवा ते काहीतरी निर्णय घेतील असं माझं स्वतःचं मत आहे।
धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आज जरी शक्य नसले तरी येत्या काही दिवसांमध्ये जयंत पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलेली आहे. आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत. अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेत. अमोलजी, जयंत पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत असं बोललं जाते. आज अजित पवार आणि जयंत पाटलांची अर्धा तास चर्चा देखील झालेली आहे. काही वेळापूर्वीच प्रवीण दरेकर जे असे म्हणालेले आहेत की कदाचित येत्या 2 दिवसांमध्ये जयंत पाटील राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतात. असं आहे की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची मासिक काहीतरी आढावा बैठक आहे आणि आदरणीय पवार साहेब पण त्या बैठकीला थोड्या वेळात मला वाटतं पोहोचले थोड्या वेळापूर्वी. आणि पण बैठक सुरू होण्याच्या अर्धा तास पूर्वी बंद दाराआड दोघांची चर्चा झाली ही गोष्ट खरी आहे. त्यात जयंत पाटील साहेब आहेत आणि आदरणीय दादा आहेत. आणि मी अनेक दिवसांपासून या गोष्टीकडे माझं म्हणजे मी सांगत होतो की अशी काही घडामोड झाली तर वेगळं वाटू नये. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की आता प्रवीण दरेकर साहेब जे बोलले ते कदाचित 2-4 दिवसात किंवा या अधिवेशनापूर्वी तसं काही घडामोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थातच तो सर्व निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा घेतील. पण बंद दाराआड अर्धा तास चर्चा ही नेमकी कशा निमित्त झाली हे त्या दोघांनाच माहित. तुर्तास जर साहेब येत असतील जयंत पाटील साहेब तर सर्वात जास्त आनंद मला होईल त्या गोष्टीचा. नक्कीच अमोलजी. तर जयंत पाटील राष्ट्रवादीमध्ये येत असतील तर तुम्हाला आनंद होईल अशी प्रतिक्रिया तुम्ही देताय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झालेली आहे आणि या चर्चेनंतर आता जयंत पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असणार आहेत. राष्ट्रवादीमध्ये ते येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. काही वेळापूर्वीच प्रवीण दरेकर आणि अमोल मिटकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. येत्या 2-4 दिवसांमध्ये कदाचित अशी शक्यता घडू शकते की जयंत पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू शकतात अशी महायुतीच्या नेत्यांमधून अशी प्रतिक्रिया येऊ लागलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हे चित्र स्पष्ट होणार का की आजच्या बैठकीमध्ये केवळ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील बैठकी संदर्भात चर्चा झाली हे देखील स्पष्ट होणार आहे. तर आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी जयंत पाटील आणि अजित पवार आलेले आहेत. मात्र या बैठकीआधी या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड तब्बल 30 मिनिटं चर्चा झाली आहे. आणि या भेटी संदर्भात संजय राऊत यांनी देखील काय प्रतिक्रिया दिली ते देखील पाहूया. एक बैठक झाली तर अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांमध्ये साधारणतः 10-15 मिनिटं बंद झाला. त्यांचं उत्तम चाललेलं असतं. आता शिवसेनेतून सुद्धा आमचे काही लोक जे सोडून गेले आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, आमच्या नाही आम्ही म्हणतो या राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला, आम्ही त्यांच्या आसपास सुद्धा जाणार नाही. पण ह्यांचं बरं असतं, यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते, यांना एकत्र भेटण्यासाठी विद्याप्रतिष्ठान असतं, यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते. आमच्याकडे असं काही नाही. त्याच्यामुळे आमच्या काय भेटीगाठी कोणाशी होत नाहीत आणि होण्याची वेळ आली तरी आम्ही टाळतो. तर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली होती. जयंत पाटील आणि अजित पवार यांची भेट काहीशी संजय राऊत यांना पटलेली दिसत नाही. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की आमच्यासोबत गद्दारी करणाऱ्यांच्या सोबत आम्ही दिसतही नाही आणि त्यांच्या आजूबाजूला देखील आम्ही फिरकत नाही. त्यामुळे जयंत पाटील आणि अजित पवारांची ही भेट संजय राऊतांच्या कुठेतरी जिव्हारी लागल्याचे दिसते, त्यांना कुठेतरी न पटल्यासारखी दिसते. त्यांच्या प्रतिक्रियेवरून हे स्पष्ट होत आहे. तर आज जयंत पाटील आणि अजित पवार यांची पुण्यामध्ये भेट झालेली आहे. तब्बल अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ आणि संजय शिरसाट यांनी जयंत पाटलांसोबत काय प्रतिक्रिया त्यांच्याबाबत दिलेली होती पाहूया. महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की. मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही. जयंत पाटलाबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेलं की ते जास्त काळ राहण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल. जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील.